स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांसाठी रणनीती. तर आठवड्यातील 4 दिवस अजित पवार करणार महाराष्ट्र दौरा. आरोग्य सुविधांसंदर्भात मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर. सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेणार आढावा. एशियन डेव्हलपमेंट बँक मदतीबाबत घेणार आढावा. ईश्वरी विसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला खडबडून जाग. वैद्यकीय विभागानं 650 रुग्णालयांना पाठवली नोटीस. रुग्णांकडून अनामत रक्कम न घेणे नोटिसीच्या द्वारे रुग्णालयांना दिला इशारा. वक्फ कायद्यावरून जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ. आप, भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की. तर कायद्यावर चर्चा व्हावी नॅशनल कॉन्फरन्सची मागणी. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार. वक्फ कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये दगडफेक आणि जाळपोळ. निदर्शनाच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. नवी मुंबईमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये 14 तास पाणी कपात. पालिकेच्या हद्दीमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं उद्या पालिका हद्दीतील पाणी पुरवठा खंडित. बीडच्या जळगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला गायरानधारकांचा विरोध. तर 3 गायरानधारकांचं पोलिसांसमोरच विष प्राशन. जळगावमध्ये घराच्या हिस्स्यावरून एकाची हत्या. घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणून बाप लेकानं केली हत्या. तर या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.